महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा लातूर यांच्या वतीनं आम्ही मागील 5 तारखेपासून आंदोलन करत आहोत। या आंदोलनामध्ये आमचे 5 तारीख ते 9 तारखेपर्यंत आंदोलनाचे आमचे विविध टप्पे पार पडलेले आहेत। 5 तारखेला आम्ही काळ्या फिती लावून काम केलेलं आहे। त्यानंतर आम्ही व्हॉट्सअपमधून बाहेर पडलेलो आहे। त्यानंतर आम्ही काम बंद आंदोलन सुद्धा केलेलं आहे आणि 9 तारखेपासून आम्ही 100% काम बंद आंदोलन आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये आम्ही आज 15 मे 2025 आजचा हा आमचा आंदोलनाचा टप्पा असा आहे की एक दिवसीय धरणे आंदोलन माननीय जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय लातूर यांच्या कार्यालयाच्या समोर एक दिवसीय पूर्ण जिल्ह्यातील कृषी सहाय्यक यांच्या वतीने एक दिवसीयचं धरणे आंदोलन आम्ही करत आहे। या आंदोलनामध्ये आमच्या ज्या 11 प्रकारच्या मागण्या आहेत त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की कृषी सहाय्यकांचं पदनाम हे बदलणं आहे। कृषी सहाय्यकाचं पदनाम बदलाबाबत आम्हाला 2014 पासून आम्हाला फक्त आश्वासनं देण्यात येत आहेत, परंतु अद्याप ती आमची मागणी मान्य झालेली नाही। त्यानंतर शासकीय कामकाजासाठी आम्हाला लॅपटॉपची आवश्यकता आहे। आतापर्यंत सगळे विभाग हे डिजिटल झालेले आहेत, कृषी विभाग सुद्धा डिजिटल झालेला आहे, परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीनं प्रकारचा शासनाकडून लॅपटॉप किंवा इतर सुविधा आम्हाला पुरवण्यात येत नाहीत। त्यामुळे त्या लॅपटॉप ह्या आम्हाला पुरवण्यात याव्यात। तसेच आम्ही खरीप आणि रब्बी हंगामामध्ये ज्या वेगवेगळ्या निविष्ठा येतात त्या निविष्ठा वाटप करणे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, कार्यालयापासून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी जो खर्च लागतो तो खर्च आम्हाला स्वतःच्या खिशातून आम्हाला करू लागत आहे। शासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची यामधून आम्हाला सहकार्य किंवा आम्हाला मदत याच्यातून आम्हाला केलेली नाही। तसेच पोकरा याच्या अगोदर पोकरा एक टप्पा झालेला आहे, त्या पोकरा एक टप्प्यामध्ये कृषी सहाय्यक यांना समूह सहाय्यक यांना मदतनीस म्हणून दिलेली होते, परंतु अद्याप या दुसरा पोकरा 2 मध्ये कुठल्याही प्रकारचा मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं नाही। तसेच कृषी सहाय्यकांना तलाठी व ग्रामसेवक यांच्याप्रमाणे ग्रामस्तरावर काम करण्यासाठी एक मदतनीसची गरज आहे। कृषी सहाय्यकाला कुठल्याही मदतनीस नसल्यामुळे ग्रामस्तरावरती काम करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत, त्यामुळे आम्हाला गरजेचं आहे। पुढचं काय असणार टप्पा? यानंतर आमचा 21 तारखेला दुसरा टप्पा आमचा असा आहे की माननीय विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांच्या कार्यालयाच्या समोर विभागातील पूर्ण कृषी सहाय्यक म्हणजे लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड आणि परभणी या 5 जिल्ह्यातील कृषी सहाय्यक हे आंदोलन करणार आहेत आणि एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करणार आहे। आम्हाला माननीय कृषी मंत्री महोदय किंवा माननीय आयुक्त साहेब यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला अद्याप मिळालेला नाही। आमची पूर्ण महाराष्ट्रातील कृषी सहाय्यक यांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही शब्द दिलेला आहे आम्हाला 10 फेब्रुवारी रोजी, तो शब्द पाळावा आणि आमच्या मागण्या आमच्या अडचणी सोडवाव्यात एवढी मी सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो।